हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आधी तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रथसप्तमी. त्यासाठी भार्गवीला कन्यापूजनसाठी आमच्या सोसायटीमधल्याच एका काकूंनी बोलावले होते. ती तर काही गेली नसती म्हणून त्या काकू म्हटल्या, "तू पण ये तिच्यासोबत." तर आम्ही दोघी गेलो होतो. आधी तर छान पूजा करून घेतली काकूंनी सूर्याची. नंतर भार्गवीचे पाय धुवून पूजा करून घेतली. त्यानंतर आम्हाला दोघींना पण जेवायला वाढले. भार्गवीने तर काय पापड आणि वरण भातच खाल्ले. बाकी सर्व मलाच खावं लागलं. काकूंनी भार्गवीला तर गिफ्ट दिलेच, तिच्याबरोबर मला पण दिले. भार्गवीला मोतीहार दिला आणि मला मोतींच्या बांगड्यांचा सेट दिला. मॅडमला तर वाटले दोन्ही गिफ्ट माझेच आहे का? म्हणत होती मलाच पाहिजे, मलाच पाहिजे. म्हटलं घे, काही तुला नाही तर करायचं तुला. आपल्याला बघ. तशी तर काही ती नाही करायचं बघ. कन्यापूजनला आता गेलं की पाय तर त्याचं अजिबात लावायचं धुवू देत छोटस नाही, पण बारका आज एकदम धुवू दिले होते. एकदम छोटं लावायचं इथं. मग काय म्हटली नाव मला आपलं? टिक्कू नाही लावायचा, टिक्कू आहे पण ना? तरी थोडासा लावू दिला. बर. एक एक घास सगळा खायचा. आणि बघा काकूंनी किती छान पूजा मांडली आहे. हे सर्व बघून तर मला गावाकडचीच आठवण झाली. घरी आल्यानंतर भार्गवी आणि भार्गवीच्या आजींनी पण पूजा केली. काय करते? रांगोळी काढते ना, रांगोळी पूजा केली ना, छान छान हात काढला. राईट हँड, लेफ्ट हँड नाही. आता दुसऱ्या दिवशी होती 26 जानेवारी. भार्गवी आणि मी चाललोय आता झेंडावंदनसाठी. बहुत सारी चीजें और आज के जीवन में कैसा सुखी हुआ जाए, क्योंकि मटेरियलिस्टिक लाइफ है बहुत सारी। तो मैं चाहूंगा सर को चला जाती घे पण गो. आणि दुपारच्या वेळी सासूबाई आणि मी गेलो होतो साड्या घेण्यासाठी. सोबत जीवाला पण घेऊन गेलो. कॅब काय लवकर मिळत नव्हती म्हणून ॲटोनेच गेलो. तर जीवांश बघा कसा चिटकला आहे त्याच्या आजीला.